नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि तितकीच दिलासा देणारी बातमी आहे. कधी जास्त पाऊस तर कधी पावसाची ओढ, या सगळ्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं अखेर तो निर्णय घेतलाय ज्याची सगळेजण खूप दिवसांपासून वाट पाहत होते. राज्य शासनाने खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024-25 या दोन्ही हंगामांमध्ये पिकांचं जे नुकसान झालं होतं त्यासाठी पीक विमा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये, ही फक्त एक घोषणा नाहीये. या निधी वाटपाला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे आणि याचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा निघाला आहे. याचा अर्थ आता सगळी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. आता साहजिकच पुढचा प्रश्न मनात येतो की ठीक आहे, पण नक्की किती निधी मंजूर झाला आहे? तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून हा निधी मंजूर झालाय आणि याला मंत्रिमंडळानेही हिरवा कंदील दाखवला आहे. चला आता हे आकडे जरा नीट पाहूया. खरीप हंगाम 2024 साठी तब्बल 5,08,54,953 रुपये मंजूर झाले आहेत आणि रब्बी हंगाम 2024-25 साठी 35,96,260 रुपये मंजूर झालेत. म्हणजे बघा, या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना एक मोठा आर्थिक आधार मिळणार हे नक्की. बरं, निधी तर मंजूर झाला, पण हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कसे? तर इथे विमा कंपन्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. सरकारकडून हा निधी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये साधारणपणे या 9 विमा कंपन्या आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी आपल्या पीक विम्याचा हप्ता भरला होता ना, त्याच कंपनीकडून नुकसानीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आणि आता तो प्रश्न ज्याची सगळेजण वाट पाहतायत, हे पैसे खात्यात नक्की येणार कधी? तर शासन निर्णय निघाल्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया आता खूप वेगाने पुढे जातीये आणि आता ती जवळपास अंतिम टप्प्यात आहे. ही सगळी प्रक्रिया साधारणपणे 3 सोप्या टप्प्यांमध्ये होईल. पहिलं म्हणजे सरकार हा निधी विमा कंपन्यांकडे सोपवेल. त्यानंतर कंपन्या पात्र शेतकऱ्यांची यादी तपासतील आणि ती फायनल करतील. आणि मग शेवटी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. पण एक मिनिट थांबा. हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची सुद्धा काही तयारी असणं खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, सरकारनं तर निधी मंजूर केलाय, पण तो आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं बंधनकारक आहे. ही माहिती तर अजिबात विसरू नका. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायलाच हवं आणि त्याचबरोबर त्या खात्याची eKYC पूर्ण झालेली असावी. जर ह्या 2 गोष्टी झालेल्या नसतील तर मंजूर झालेला निधी खात्यात जमाच होणार नाही. त्यामुळे हे काम आजच आपल्या बँकेत जाऊन पूर्ण झाले आहे की नाही हे तपासा. तर या सगळ्या माहितीचं सार काय? तर सरकारनं आपलं काम केलंय, निधी मंजूर केला आहे. आता तो निधी आपल्या खात्यात विना अडथळा जमा व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी आपली तयारी पूर्ण ठेवणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा विचार. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर आणि पुढच्या हंगामाच्या तयारीवर नेमका काय परिणाम होईल, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. इतर शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.